पिंपरी चिंचवडमध्ये 22 वर्षीय विवाहितेची महिनाभरापूर्वी आत्महत्या। दुचाकीसाठी 50,000 न दिल्यानं छळ। मुलीची आत्महत्या नाही तर हत्या, माहेरजनचा आरोप। मृत महिलेच्या पती आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील लोहगाव सासरच्या जाचाला कंटाळून सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न। पतीचा पत्नीकडे गाडीसाठी तगादा तर सासूचाही जाच। पती, सासू आणि दिराविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर। आलिशान फोर्ड एंडेव्हर गाडी कार सुशील हगवणेच्या नावावर होती, तर फरार असताना हगवणेकडून एंडेव्हरसह बलेनो आणि थारचा वापर। कसपेटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी। वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याने निलेशवर गुन्हा दाखल। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी पौंड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलंय। चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणारच नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा चाकणकरांवर निशाणा। मनसेशी युती करण्याची चर्चा झाली तर मी ती राज ठाकरेंचीच होईल। एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांचं वक्तव्य। मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच। राज उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर युती करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। संजय राऊतांनी संकेत दिलेत म्हणजे ते होणारच नाही। राज उद्धव ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही। सुजय विखेंची टीका। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये चपात्या आणि कपात चहा मिळतो। बडतर्फ PSI रणजित कासलेचा दावा। भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर। नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांची माहिती। पाकच्या कुरापती थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच। पाककडून सातत्यानं सिंधू जलाल कराराचं उल्लंघन। भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोल सुनावले। दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत NDA शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित। 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल। पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईसह पुणे, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। राज्यात जोरदार पावसाची हजेरी। बीडमधल्या शेतकऱ्याच्या 3 एकरमधील कांद्याचं नुकसान। कांदा गोळा करण्यासाठी चिमुरडीची धडपड तर येवल्यातही पाण्यात मका भिजल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। दिल्लीसह परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट। दिल्ली विमानतळावरील 100 विमानांच्या फेऱ्या रद्द। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई। टँकर येताच पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। अनेक वर्षांपासून खडीमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष। कोणी कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर ठाम। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर। सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत। तर 2 दिवसात राज्यात 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि आतापर्यंत ठाणे, बंगळुरूत कोरोनानं मृत्यू झाले।